टिट फॉर टॅट. बंगारपाडा संघानं 5 षटकांची मॅच नाणेफेक जिंकून स्वतःसाठी क्षेत्ररक्षण घेतलंय. आमंत्रित केलंय पेन संघाच्या आई गावदेवी कळवे संघाला. सुशांत आणि राज दोन्हीही अष्टपैलू खेळाडू. राज पाहतो आपण स्ट्राईक एंडला, राज म्हात्रे आपण पाहतोय आणि सुशांत मोकल नॉन स्ट्राईक एंडला. तर गोलंदाज कोण आहे पहा, आणखीन एक चांगला गोलंदाज चेतन गोसावी. एक अष्टपैलू खेळाडू, एक व्यावसायिक खेळाडू. एकता बंगारपाडा म्हटलं ना तर या खेळाडूचं पहिलं नाव घेतलं जातं. सिद्धेश सुद्धा आवर्जून नाव घेईन. मॅच स्टार्ट होईल. चेतन गोसावी याच्या हातामध्ये चेंडू. स्विंग दोन्ही बाजूने पाहायला मिळते. मॅच ऑन. पहिला बॉल सभा टाकला होता बॉल. ड्रायव्हिंग लेंथ बॉल होता, फुलर लेनचा बॉल आणि त्याला मात्र ड्राईव्ह केला होता राज म्हात्रे या खेळाडूनं. मडॉनच्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातोय. डॉट बॉल. पहिला चेंडू निर्धाव फेकतोय चेतन गोसावी. हा गोलंदाज पाहतो. स्ट्राईक एंडला फलंदाज पेन संघाकडनं राज. हाफ टॅकर बॉल. फटका फसलाय. तोच खेळाडू पुन्हा चेंडू खाली येतोय. मिस जजमेंट. चेंडू दिसलाच नाही अजिबात दिसला नाही. अशा वेळी सनग्लासेस तुम्ही परिधान करा. मग ह्या अँगलला जर तुमच्या अँगलला सूर्य मधीत येत असेल तर व्ही शेप मधल्या खेळाडूंकडे सनग्लासेस आणणं खूप गरजेचं आहे. आणि त्या सनग्लासेस ऍज अ प्रोटेक्शन सध्या आपल्याला ऑन स्ट्राईक एंडला खेळाडू कलवे गावाची आन बाण आणि शान सुशांत मोकल. हाफ ट्रॅकर बॉल. स्विंग केला बॅटला आणि इथे मात्र बॅटचा स्विंग काय पाहिला. पहिला चेंडूवर षटकाराने अकाउंट ओपन केलं जातं. नाव आहे फलंदाचं सुशांत मोकल. डोळे चमकले असतील. शॉर्ट बॉल पाहिला काय. संयमी खेळ खेळण्याचं मनसुबे होते परंतु हात खोलले पहिल्या चेंडूवर. बॉल आला काय शॉर्ट बॉल आणि त्याच्यावर मात्र शॉर्ट अँपुलचा फटका. त्या ठिकाणी आता प्रोडक्शन घेतलंय पुन्हा एकदा पहा. सुशांत मोकल हा खेळाडू. स्लोवर बॉल. यावेळी फक्त टायमिंग केले पहा. इथे मात्र पॉइंटचा खेळाडू थोडासा मिसस्पीड करतोय. पायाने चेंडू अडवला जातोय. दुसरी धाव सहजगत्या पूर्ण. तिसरी धावचा कॉल आहे. नाकारलं राजनं. झाली असती तिसरी धाव परंतु सुशांत इंटरेस्टेड होता. राजनं नाकारलं. काही घाई करायची गरज नाही. पहिल्या चेंडूवर सिंगल. दुसऱ्या चेंडूवर षटकार. एकूण धावा 7. त्यानंतर आलेल्या 2. धावसंख्या 9. धावपटलावर पाहतो आपण. चांगली सुरुवात म्हणता येईल. यावेळी मात्र फटका फसलाय. हवेत बॉल आहे आणि तिथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडला जातोय. जेवढा उशीर चेंडू हवेमध्ये होता ना तेवढा उशीर मात्र धडकने थांबली असतील सर्व खेळाडूंची आणि त्याचबरोबर सुशांत मोकलची सुद्धा धावसंख्या आणि किंबहुना 11 धावसंख्या. किंबहुना आमच्या इथं डगआउट मध्ये सुद्धा काही जणांची स्पंदने थांबली होती. सुशांत मोकल फुरलेचा बॉल. ड्राईव्ह केला. बॉलला गॅप मध्ये फटका. शॉट अप्रतिम आहे. कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून दर्जेदार फटका. देखणा फटका पाहायला मिळतोय. गॅप शॉट मध्ये चेंडू आणि इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार. चेतन गोसावीवर केलेलं आक्रमण. आलाय चौकार. 15 धावसंख्या. पहिलं षटक संपुष्टात. चेतन गोसावी रायगड प्रीमियर लीग मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी पाहिली आपण परंतु आज आक्रमण केलंय. सुशांत मोकल या खेळाडूनं आपले हात खोलले. पहिल्याच षटकामध्ये धावसंख्या आपण पाहिलं चौकार. षटकार. एकूण धावसंख्या बिनबाद 15 धावा. म्हणून तर नाही बोलणं. आयुष्य पण धडकन थांबलीचं बोलणं होतं. पहिल्या षटकाची समाप्ती आणि आता मात्र संघाचा ट्रम्पकार्ड खेळाडू जर पेन कळवे आई गावदेवी कळवे संघाचे जर पाठीचा कणा असेल ना नॉन स्ट्राईक एंडला अर्थातच गोट्या तर दुसऱ्या बाजूने एकता बंगारपाडाचा पाठीचा कणा सध्या त्याच्या हातामध्ये चेंडू. ट्रम्पकार्ड खेळाडू सिद्धेश वास्कर. मोठं नाव आहे क्रिकेटच्या पटलावर. मोठं नाव आहे. स्वतःला सिद्ध केलंय म्हणूनच आज प्रसिद्ध आहे. टिट फॉर टॅट अशी लढाई पाहायला मिळेल ज्यावेळी सुशांत मोकल स्ट्राईक एंडला येईल ना. खरी लढत पाहायला मिळेल आपल्याला. परंतु सध्या तितकाच ताकदीचा खेळाडू राज मात्र. हाफ ट्रॅकर बॉल. फटका फसलाय. इथे मात्र झेल सुटला जातोय. तू घेऊ की मी घेऊ या दोघांमध्ये मात्र झेल सुटला जातोय. लेग स्लिपचा खेळाडू त्याच्याकडे झेल होता. फक्त एक पाऊल पुढे जायचं होतं. त्यानं झेल का नाही घेतला हा प्रश्नचिन्ह आता उभा राहिलाय. आणि पहिली झेल ड्रॉप झाली पहा या स्पर्धेमधला. आमचे रोहित दादा सांगतात त्यांच्या माध्यमातून पुरवलेली माहिती. एक मॅच झालेली आहे आपल्या अगोदर परंतु त्या मॅच मध्ये सगळे झेल पकडले होते.
निगोडे संघ म्हटलं अथवा मी तर म्हणेन करंजा संघाने सुद्धा यंगस्टर खेळाडूंचा भरणा असला करंजा संघ चांगला फॉर्म मध्ये आहे. लेटकटचा फटका त्या ठिकाणी खेळाडू आहेत. पुन्हा एकदा फंबल झालेत. या चुका थांबवाव्या लागतील. सिद्धेश वास्कर नाराज आहेत. सर्कल मध्ये का ठेवलं जातं आपल्याला जेणेकरून एक धाव वाचवली जाईल. 30 धाव जर तुम्ही सहजगत्या दिली तर प्रेशर कसा येणार, उलटा प्रेशर तुमच्यावर येईल. हे पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 15, त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये 2 चेंडूवर आल्या 2, एकूण धावसंख्या 17. स्ट्राईक रोटेशन चालू आहे. सिद्धेश वास्करला अजूनपर्यंत सन्मान देताना पाहतो आपण खेळाडू राज. हाफ ट्रॅकर बॉल, शॉर्ट पुलचा फटका, स्विंग अँड मिस. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. तिसरा चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर. आई गावदेवी कळवे संघाची पहिल्या षटकामध्ये आता 15, या षटकामध्ये 2, एकूण धावसंख्या 17. एकही गडी बाद नाही. ओपनिंग स्टँड या ठिकाणी देताना 2 खेळाडू. सुशांत मोकल या ठिकाणी पाहतो आपण. नॉन स्ट्राईक एंडला खेळाडू. थोडीशी चर्चा साधतोय. यंगस्टर खेळाडू समवेत, आपल्या पार्टनर समवेत राज हा खेळाडू. आणखीन एक शॉर्ट बॉल या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहेत. फटका फसला जातोय. चेतन गोसावी त्या ठिकाणी टिपला जातोय. झेल. फर्स्ट विकेट डाऊन. खेळाडू होणार झेल बाद. विकेट गेल्यानंतर सुद्धा सिद्धेश सांगतो कारण झेल त्याचाच होता. तो जो फर्स्ट स्लिपचा खेळाडू आहे ना तो लेग स्लिपच्या जवळ जाऊन ऑलमोस्ट झेल, आणि लेग स्लिपचा खेळाडूला तो झेल साधा सोपा होता. सरळ रेषेमध्ये होता. आयुष्य आपण विचार केला तर फर्स्ट स्लिपचा खेळाडूला अक्रॉस जावा लागला. लेग स्लिपचा खेळाडू सरळ झेल आला. असं थोडासा आणखीन टायमिंग मिळालं असतं. ही क्रिकेटची परिभाषा आहे. सिद्धेशला माहिती आहे ती गोष्ट. जास्त काही डॅमेज झालं नाही. आणि आता मात्र प्रसाद जातोय नवीन खेळाडू. सन्माननीय आपण पाहतोय अशोक सर. क्रिकेटवरचं आणखीन एक क्रिकेटला मानणारं हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व आणखीन एक पाहतोय. आणि मैदानामध्ये सध्या आणखीन एक चांगला खेळाडू. आता असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आई गावदेवी कळवे संघाची दिल आणि धडकन दोन्ही मैदानामध्ये आहेत. हे खेळाडू असे आहेत ना कोणत्याही क्षणी गेअर चेंज करू शकतात. एक स्ट्राईक बॉलर म्हणून ज्याची ओळख, आणि तोच आता सध्या स्ट्राईक एंडला फलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. पहिलं षटक कित्येक वेळा पाहिलंय. याच खेळाडूने हाताळलंय. इतका ताकदीचा खेळाडू आज 1 डाऊन साठी पुन्हा एकदा येतोय. संघाची मदार त्याच्या खांद्यावर असणार आहे. दुसऱ्या बाजूला राऊंड द विकेट्सने अँगल बनवण्याचा प्रयत्न आहे. लोअर बॉल, स्लोवर बॉल पाहतो आपण. फिंगर रोल केले होते. गुड बॉलिंग, गुड व्हेरिएशन, चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळतोय. पहिला चेंडू स्लोवर बॉल, एक्सेप्टेशन अजिबात ठेवलं होतं आणि त्या मुलाचा डॉट बॉल फेस करतोय. गुड बॉलिंग. चेंज ऑफ पेस पाहिला आपण. पेस ऑफ केला होता. गती अजिबात दिलेली नव्हती. आपल्या बोटांची जादू चेंडूवर पाहिली. आणि अंतिम चेंडू पॉवर प्लेचा आपण पाहतोय सिद्धेश वास्करचा. यावेळी मात्र फ्लिक केलाय. त्या ठिकाणी मात्र मोठा गॅप आहे. फाइनलेगच्या क्षेत्रामध्ये गोलीच्या वेगानं चेंडू जाईल पार. धावा मिळतील 4. चौकार. 21 धावा धावपटलावर पाहतोय. 10.50 ची सरासरी गाठलेली आहे. हे षटक चांगलं होतं. शेवटचा चेंडू हलकासा शॉर्ट बॉल, त्याला मात्र जागा बनवली आणि मात्र फक्त ग्लान्स केला. बॉलला दिशा दाखवली. फाइनलेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलं. चौकार पहिला आला आणि 2 षटकामध्ये हे षटक संपवलेलं आहे. 2 मिनिटांमध्ये हे षटक संपवलंय. कौतुक करावं लागेल सिद्धेश वास्करचे कारण डॉट बॉल जास्त फेस केलेत. रवींद्र जडेजाची आठवण करून दिली. SPCC करंजा संघ कालच्या रजनीमध्ये सुद्धा खेळताना पाहिला. आजच्या दिवसामध्ये आज बिझी खेळाडू आहेत सर्व, परंतु थकवा तो जाणवला नाही. त्याला कारण खऱ्या अर्थानं प्रत्येकाने दिलेलं 100%. आणि आज या ट्रॉफ्या ज्या आहेत ना त्या ट्रॉफीकडे एक ट्रॉफी नेण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलंय. गणराज आपण पाहतोय चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. गोलंदाज सुद्धा आपण पाहतोय चांगले चांगले गोलंदाज आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तिसरं षटक कोण हाताळणार? प्रेम दमडे. आणखीन एक अष्टपैलू खेळाडू पाहतोय. आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळेल. सर्कल मध्ये खेळाडू जर आपण विचार केला तर लेग स्लिपचा खेळाडू आहे. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू पाहतो थोडंसं स्क्वेअर आहे. त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू सर्कल मध्ये. लॉंग ऑफचा खेळाडू असेल. डीप एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हरच्या रिजन मध्ये आहे. लॉंग ऑनचा खेळाडू, एक मिड विकेटचा खेळाडू आणि बॅकवर्डचा खेळाडू, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू.
ही सध्या क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, एक कीपर आणि एक बॉलर असे 11 खेळाडू सध्या मैदानामध्ये स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सुशांत मोकल ऑन स्ट्राईक एंडला. ओ यावेळी समोर बॉल टाकला होता, पेसनी बीट केलं, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, बॅटची आतली कडा लागली, सुशांत मोकल नाराज असतील. व्ही शेप मध्ये फटका खेचला असताना आणखीन धावसंख्या मिळाली असती, परंतु बॉलला दिली होती जी गती त्या गतीने बीट केलं. कौतुक करण मी गोलंदाजचं. सुशांत मोकल सारखा खेळाडूला तुम्ही समोर चेंडू टाकताना बीट करता, त्यामुळे आपल्या मधली असलेली ताकद यावेळी दाखवली. अँगल चेंज करणार, राऊंड द विकेटने येतोय, एक सिंगल पाहायला मिळाली. 22 धावसंख्या धावपटलावर पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर, 5 षटकांची मॅच. गोलंदाजी करणारा संघ एकता बंगारपाडा. स्ट्राईक एंडला पाहतो आपण गावदेवी कळवे संघाचा प्रसाद. ड्राईव्ह केला बॉलला, ऑन ड्राईव्हचा फटका, लॉंगॉनचा खेळाडू चेंडूवर वेगाने येतोय, तद्वर आले सिंगल डबलने. आता मात्र गेम प्लॅन सिंपल आहे आई गावदेवी कळवे संघाचा. जर चेंडू हिटिंग झोन मध्ये आला तर बॅट फिरवायची आहे, अन्यथा स्ट्राईक रोटेशन करायची आहे, स्कोर बोर्ड पुढे न्यायचे आहे. 60-65 धावसंख्या बनवावे लागतील. ही खेळपट्टी आहे, हे मैदान जे आहे ना ते स्कोरिंग मैदान आहे, त्यामुळं बॅट तळपेल का आज सुशांत मोकलची. ओ चांगला बॉल, गुड बॉलिंग, यॉर्कर. क्रिकेटला आपण पाहतो जन्म दिला इंग्लंड देशानं. क्रिकेटला वर्ष झाली 150 पेक्षा जास्त, परंतु 2 गोष्टीला अजूनही सन्मान आहे. एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, दुसरा म्हणजेच बुमराचा परफेक्ट यॉर्कर. तोच मात्र एक्झिक्युशन केला यॉर्कर. ओव्हर पिच बॉल दिलाय फेकून, बॉलला काव कोरच्या डोक्यावरून, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. टोकलाय षटकार. सुशांत मोकल हा खेळाडू फार काळ शांत बसणारा नाहीये मित्रांनो. एक चूक तुम्हाला मात्र भोगावे लागेल. आता मात्र या खेळाडूच्या समोर चांगला चेंडू फेकला होता, बॅक टू बॅक दुसरा यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, एक्झिक्युशन फसलं गेलं. ओव्हरपिच चेंडू झाला, तुटून पडला त्या चेंडूवर. बॅटची मात्र इथे मात्र पाहतो मिडल ऑफ द बॅट लागला आणि बॅटचा स्विंग सुद्धा पाहिला, काव कोणाच्या डोक्यावरून षटकार पाहिला. 6 धावसंख्या. जे प्रेशर बिल्ड केलं होतं ना मागच्या काही चेंडूवर, ते प्रेशर हटवलं गेलंय. या खेळाडूचं नाव आहे सुशांत मोकल, ऑन स्ट्राईकला खेळाडू. फुल टॉस बॉल, बैठक फटका, बॅकवर्ड स्कोरचा खेळाडू इथे मात्र मिसस्पीड करतोय. चौकार नंतर मिसस्पीडच्या माध्यमातून दबाव टाकणारा षटकार नंतर चौकार. 2 चेंडू मध्ये 10 धावसंख्या आलेल्या आहेत. गेम प्लॅनिंग स्पष्टपणे पाहायला मिळतोय, गेम चालवता येतोय. बडे मॅच का बडे खिलाडी कशाला म्हणतात तेच नाव या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने आता कमबॅक करावं लागेल. 33 धावसंख्या धावपटलावर पाहतोय. 9 मध्ये 23 बनवल्यात, 9 मध्ये 26 बनवल्यात सुशांत मोकल या खेळाडूनं. दुसऱ्या बाजूने तितकाच ताकदीचा खेळाडू आहे, त्याला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. कमी चेंडू जास्त धावा नेहमी सत्र राहिलंय प्रसादचं. ओव्हरपिच बॉल फिरून फटका खेळलाय, अप्रतिम टायमिंग. आणि तिथून मात्र आपण पाहतोय फटक्याला जागा बनवली. आणखीन एक दर्जेदार फटका बॅकवर्ड स्कोरच्या डोक्यावरून आला या उत्तुंग षटकार. 33 नंतर आलेला हा षटकार. 39 धावा, मॅच ऑन केली. एका बाजूने पाहतो आपण पाणी कुठे, चला पाणीच्या ड्रिंक्स वाली मैदानामध्ये घेऊन जा. 2 बॉटल्स आहेत. भंगारपाडच्या खेळाडू सुद्धा सूचना आहे, पहा बॉटल्स त्या ठिकाणी 2 आहेत. सो एक तुम्ही सुद्धा घेऊ शकता. इस खऱ्या अर्थानं मैदानामध्ये पाणी पियाचे हेच सत्र आहे. जो सध्या हा खेळाडू पहा पाणी पितोय ना, तुम्ही बसून ज्यावेळी पाणी पिताना 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे तुमच्या बोन्सला त्रास होणार नाही यापुढं, कारण ज्यावेळी तुम्ही बसून पाणी पिताना त्यावेळी ते पाणी लवकर शरीरामध्ये सामावलं जातं आणि आपल्या हृदयापर्यंत ज्या आपल्या अन्ननलिका आहेत त्यामधून सुद्धा पाणी व्यवस्थितरित्या पार होतं. त्यामुळे पहा सुशांत मोकल सुद्धा बसून पाणी पिणं खूप गरजेचं असतं. फक्त ग्राउंड मध्येच नाही मित्रांनो, तर नॉर्मली सुद्धा तुम्ही पाणी बसूनच पियत जा. काय फलंदाजी केली पहा, हात खोलले जातील. सुशांत मोकलने आता सांगितलंय, जबाबदारी घेतली, बस झालं. 5 षटकांची मॅच आहे, 3रं षटक आहे. मी आता मात्र मोठे फटके खेळतोय. प्रसाद तुला पुढचे 2 षटक खेळायचे आहेत. ही गेम प्लॅनिंग स्पष्टपणे दिसते. आता अटॅकिंग अप्रोचिंग पाहायला मिळते. सुशांत मोकल गोट्या या खेळाडूच्या माध्यमातून 10 मध्ये 32 बनवलेल्या आहेत. 300च्या वरती स्ट्राईक रेट पाहायला मिळतो आपल्याला. लाजवाब फलंदाजी, अप्रतिम फलंदाजी. पेण मधून बिलॉंग करणारा संघ कळवे
पेन दादर विभागामधून हा संघ दादा संघ म्हणून त्याची ओळख, तितकाच ताकदीचा नॉन स्ट्राईक एंडला आता मात्र जरी गोटे असला तरी स्ट्राईक एंडला प्रसाद पाटील हा खेळाडू पाहतो आपण. द्रुतगतीचा गोलंदाज आणि त्याचबरोबर डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज ही त्याची ओळख आहे. आयडेंटिटी त्याची हीच आहे. कमी चेंडू जास्त धावा. आता खरी मॅच बॅटल रंगेल पहा. समोर तितकाच ताकदीचा गोलंदाज सिद्धेश वास्कर. स्लोवर बॉल होता, स्विंग झालाय, बॅट सोडून दिली, ते मात्र आउटसाइड एज. विकेट किपरच्या हातामध्ये छेल टिपला जातोय. प्रसाद पाटील मोठा मासा गळायला लागतोय. खेळाडू होणार छेलबाद. इन ॲट 4 चौथ्या क्रमांकावर आता मात्र प्रसाद आज लवकर बाद झालाय आणि गनिमत राहिले. मागाशीच म्हटलं चेंडू पडण्या अगोदर खरी बॅटल लागली आता, कारण समोर ताकदीचा गोलंदाज तितकाच ताकदीचा फलंदाज होता. आउटसाइड एज, बराचसा चेंडू बाहेर गेला, स्विंग पाहिलं, त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न होता परंतु फ्रंट फूटचा वापर कमी झाला, चेंडू पर्यंत रीच झाला नाही. आणखीन एक चांगला गुणवंत खेळाडू मकरंद आहे, मकरंद पाटील हा खेळाडू मैदानामध्ये इन ॲट 4 चौथ्या क्रमांकावर आपण पाहतोय. ही जागा जर आपण पाहिली तर आज सुद्धा तिसरी T20 आहे भारताची. ही जागा स्काय च्या नावावर लागलेली आहे. असे फटके खेळतो ना की खरंच त्या फटक्यांना डिस्क्राईब करून सुद्धा अलीकडच्या काळामध्ये कठीण झालंय मोठमोठ्या कॉमेंटरना सुद्धा. इतके वाईट फटके, बॅट रंगली ना, परंतु त्याच्या अगोदरच चांगले खेळाडू पाहतोय. 2 सामने भारतीय संघाने जिंकलेले आहेत. 5 T20 आहेत. आज तिसरा T20 आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया मैदानाकडे. सध्या तितकाच ताकदीचा खेळ सुद्धा सिद्धेश वास्कर ओव्हर द विकेट्सने येतो. उजव्या हाताच्या खेळाडूसाठी मकरंद. स्लोवर बॉल, स्लोवर फुल टॉस होता. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण खराब झालंय. चेंडू हातात अगोदर पकडा, सिद्धेश तोच म्हणते, त्यानंतर फेकी करा. शांत खेळाडू आहे सिद्धेश वास्कर. या खेळाडूचे पनवेल तालुक्यामधला काहीच खेळाडू बोटावर मोजण्यासारखे आहेत जे शांत राहतात, त्यापैकी हा एक खेळाडू आपण पाहतोय, सिद्धेश वास्कर. उरण समालोचन असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष प्रसादजी भोईर यांचा फेवरेट खेळाडू सिद्धेश वास्कर. त्यांच्याकडनं सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा येतात या खेळाडूसाठी. पुढचा बॉल लेग ब्रेक फेकला होता. यावेळी आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेर चेंडू सुशांत मोकलने जाऊन दिला बॉलला, कारण पेस ऑफ होता. चुकून बॅटची वरची एज लागली तर मात्र आपली विकेट जाईल, किंबहुना हा चेंडू ट्रॅम्बलॅनच्या बाहेर पिच झालाय का, हे 2 विचार मनामध्ये असतील, त्यामुळेच जाऊन दिला बॉलला. ओळखलं होतं खऱ्या अर्थानं स्लोवर बॉल आहे. चेंडू बाकी असलेल्या षटकातील अजूनपर्यंत 3 चेंडू बाकी आहेत. कमबॅक केलंय या षटकामध्ये, कमबॅक केलंय ओव्हर द विकेट्सने सुशांत मोकल. यावेळी अपस्टमच्या पुन्हा एकदा बाहेर ट्रॅम्बलॅनच्या इन आतमधून चेंडू पिच झालाय. जी गाईडलाईन असते व्हाईट लाईन, त्या लाईनच्या आतमधून चेंडू पिच झाला. लाईन्स बिलॉंग द अंपायर हेच सांगतात. त्याच्या बाहेरून गेलं तर वाईट देणार मी. शफल या ठिकाणी नाहीये, ती लाईनच सगळं काही सांगून जाते हे पंचाने सांगितलंय. त्या लाईनच्या आतमध्ये राहिला तर लीगल डिलिव्हरी या ठिकाणी घोषित केली जाईल. विशिकोली सर यांचा इशारा पाहतो आपण. पुढचा बॉल समोर टाकला होता, बॉल अपील झाली. कदाचित चेंडू पॅडला ब्रश झालाय. चेंडू ब्रश झाला होता 100%. सुशांत मोकल नाराज असतील. समोर बॉल होता, पास होतावर काय जिगरा आहे. 3 चेंडू लगातार डॉट फेकलेत, त्यामध्ये 3ही चेंडू वेगळे होते. एक चेंडू ऑफ ब्रेक फेकला होता, दुसरा चेंडू आपण पाहिलं तर ऑफसाइड ऑफ स्टंप ऑस्ट्रेलियन रणनीतीजी, आणि त्यानंतर एक बाउन्सर सुद्धा पाहिला आपण. गुड बॉलिंग. यावेळी यॉर्कर चेंडू, काय गोलंदाजी हाताळली. कौतुक करावं तेवढे आता कमी राहील. आणि इथे मात्र षटक संपुष्टात येते. गोलंदाजी आवडली असेल ना, टाळ्या व्हायला अजिबात हरकत नाही. लाजवाब गोलंदाजी, पूर्णपणे कमबॅक केलं. सुशांत मोकल सारखा खेळाडूला मोठा फटका सोडा, सिंगल सुद्धा काढून दिली नाही. ही ताकदीची गोलंदाजी पाहिली. 3 षटकामध्ये धावसंख्या आपण विचार केला तर 4 षटकं झालेले आहेत, 41 धावसंख्या. परंतु तिसऱ्या षटकाचा आपण विचार केला तेव्हा धावसंख्या होती धावपटलावर 39, आणि या षटकामध्ये धावसंख्या अवघ्या 2 खर्च केल्यात. लाजवाब. सिद्धेश वास्करचे जर गोलंदाजी अॅनालाइज पाहिले आमचे रोहित दादा सांगतात, 2 षटकं फेकली, 8 धावसंख्या फक्त खर्च केला, आणि त्यामध्ये महत्वाचे 2 मोहरे गारद केले. अजूनपर्यंत 2च खेळाडू बाद झालेत. दोन्ही खेळाडू सिद्धेश वास्कर या अष्टपैलू खेळाडूने घेतलेले, म्हणूनच एक आयकॉन खेळाडू म्हणून त्याची ओळख सातत्याने पाहतो आपण. विघ्नेश कटेकर
आणखीन एक चांगला गोलंदाज प्रॉपर 4 आहेत. आज थोडासा मार खाला खऱ्या अर्थानं स्ट्राईक बॉलरनं त्यांच्या, परंतु सिद्धेश वास्करने जबाबदारी घेतली. हे असणं गरजेचं आहे. आपल्या साथीदाराला मार पडला ना तेव्हा आपली मात्र जबाबदारी आणखीन वाढली जाते. जाऊन दिला पुन्हा जाऊन का ऑफस्टम्पचे बॉल सोडता तुम्ही, आता हेच प्रश्नचिन्ह झालंय. यावेळी मात्र पाहतो लीगल डिलिव्हरी आहे. मगाशीच पंचाने सांगितलं, जीवन गावण सर या ठिकाणी सांगतायत रिव्ह्यू नाहीये तुम्हाला. सुशांत मुकल प्लीज याची दखल घ्या. आपण मगाशीच सांगितलंय ओनली अंपायर्स रिव्ह्यू या ठिकाणी असतील. ते सुद्धा त्यांना जर एखादा टफ वाटला डिसिजन, हे खूप चित्र कमी पाहिलंय. मला कळलं नाही अजून ऑफस्टम्पच्या बाहेर रूम होता. हा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये मोठा गॅप आहे, तिथे खेळू शकला असता. स्वतःवर नाराज असेल, अजून चर्चा चालू आहे. ट्रॅम्बलाईनच्या आतमध्ये चेंडू पिच झालाय. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. शांत खेळाडू हा सुद्धा आहे सुशांत मोकल. कित्येक वेळा पाहिलंय आम्ही या खेळाडूला. समोर टाकला होता बॉल. यावेळी मात्र स्टेट ड्राईव्हचा फटका आहे. अलंद कार्पेट फटका खेचलाय. त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. लाजवाब क्षेत्ररक्षण. कठीण नव्हतं मित्रांनो. चेंडू अगदी जमलेला घरांगळा घेऊन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला होता. इतका वेग सुद्धा पाहिला हप्ता. अलाउंड द कार्पेट. क्रीडांगणाला जणू काय चुंबनही घेऊन चेंडू सीमारेषा ओलांडत होता. त्याच्यामध्ये तो क्षेत्ररक्षकाला 2 धावसंख्या मिळतील. मोठे फटके खेचावे लागतील. धावसंख्या आणखी जमावे लागतील. समोर टाकला बॉल. लावलाय तडाखा. दाखवली ताकद. ठोकलाय षटकार. च्या दिवसातील सगळ्यात लांब षटकार. आणि लांब षटकार मार खरा तर षटकारच आहे, परंतु सध्या ISPL मध्ये नियम बदलवलेले आहेत. त्या ठिकाणी षटकार 8, 9 असे ठेवलेले आहेत. आणि एक नियम महत्वाचा आहे, 50-50 ओव्हर सुद्धा आहे. त्या षटकामध्ये जर तुम्ही 10+ धावा जर बनवल्यात तर आणखीन 10 धावसंख्या तुमच्या खात्यात जमा होतील, असे नियमावली आहे. पहिलीच मॅच आपण परवाच्या दिवशी 26 जानेवारीला पाहिली. त्या मॅच मधला रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एकटगर गावातील कमी लोकसंख्या असलेलं गाव अमित नाईक हा खेळाडू ठरला. मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकणारा पहिला खेळाडू या हंगामामधील. हा बघ काय करते. षटकार आलाय. हिटिंग झोन मध्ये चेंडू होता. स्लॉट मध्ये बॉल त्याला पाठवला पलीकडच्या प्लॉट मध्ये. सेक्टर 8 मधलं मैदान. चांगला फटका सजवला. बॅटचा स्विंग पाहिला. रडार मध्ये बॉल दिला फेकून. अरे बाबा असते जा रे. शाळेतला विद्यार्थी आहे. जीवांच्या आतंकाने त्याने पकडलाय. बघा मॅचला पुन्हा एकदा सुरुवात. ओ खराब बॉल आहे. यावेळी पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल. बराच वेळ होता आणि 50 कम्स अप ऐगावदेवी कळवे संघाची. 55 धावा. हा खराब बॉल आहे. नाही हाफ ट्रॅकर बॉल. जिथं मकरंद उभा आहे ना एक्झॅक्टली तिथं चेंडू पडला. एवढा शॉर्ट बॉल जर तुम्ही फेकता सुशांत मोकल सारखा खेळाडूला, नाही आत्महत्या आहे. मग ही आ बैल मुझे मार अशा प्रकारचं सत्र होत आहे. 18 मध्ये 47 धावसंख्येवर खेळतोय. वैयक्तिक अर्धषटक जर आणि संघाची धावसंख्या 55, म्हणजे फक्त 8 धावसंख्या इतर खेळाडूंनी काढल्यात. आणि आणखीन एक पहा महत्वाची गोष्ट, एक्स्ट्रा रन त्यामध्ये एकही नाही. म्हणजे बंगारपाडा संघानं गोलंदाजीमध्ये सुद्धा नियंत्रण दाखवलंय. बॅक टू बॅक 2 षटकार. ओ यावेळी मात्र बॉल चांगला होता. गतीने बीट केलं. स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल इनिंग मधला. अजून एक चेंडू आहे. 47 धावसंख्या. वैयक्तिक खेळतोय. संघाची धावसंख्या 55. अर्धषटक वैयक्तिक येणार का? चांगला बॉल. यावेळी मात्र पाहतो ऑन साइडला चेंडूला पाठवला मिड विकेटचा खेळाडू चेतन गोसावी. चांगली फेकी. आणि इथे मात्र पाहतो पंचांचा इशारा. ओ इट्स सॉफ्ट सिग्नल सुद्धा द्या अंपायर. नॉट आउट आहे सॉफ्ट सिग्नल. 2 धावसंख्या जमवल्या तर 49 धावसंख्येवर नॉट आउट आहे. हरकत नाही. अर्धषटकीपेक्षा चांगलं. येस अजून निर्णय महत्वाचा आहे, परंतु जर निर्णय तरी सुद्धा 50 झाली नाही. महत्वाचं हेच आहे. फलंदाजी आवडली असतं तर पेंट संघाला टाळ्या व्हायला अजिबात हरकत नाही. आज 1 मॅन शो. एकटा लढलाय. 20 चेंडू मध्ये कमीत कमी 48 तर फिक्स आहेत. एक नॉट आउट राहिला तर 49 होतील.
चला क्षेत्रक्षण सजवून घ्या. गावदेवी कळवा संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय. सुशांत मोकल हा खेळाडू पाहिलं. सुरुवात संयमी झाली. राज आणि सुशांत अशी सलामीची जोडी पाहिली. राजकडे स्ट्राईक, पहिला चेंडू फेस केला त्यानं. संयमी सुरुवात झाली आणि नॉट आउट आहेत. खेळाडू सेफ आहेत, त्यामुळं आणखीन एक धाव या ठिकाणी खात्यात जमा होणार. एकूण धावसंख्या 57-58 धावसंख्येचं आव्हान. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 60 बनल्या होत्या. या मॅच मध्ये सुद्धा ऑलमोस्ट 60च्या आसपास, अर्थातच 58-59 धावसंख्येचं आव्हान. जवळपास 11.90 ची सरासरी पाहायला मिळते आपल्याला. चला गावदेवी कळवे संघ विनंती करतो, वेळ खर्च करू नका प्लीज. मैदानाचा ताबा घ्या. आपण आणि या सामन्यानंतर या संघातून जो संघ जिंकेल ना तो पुढची मॅच विनर असणार. अर्थातच SPCC करंजा या संघासमोर त्यांची भिडत असेल. याची दखल घ्या. मला त्याला पोरला ना जावं लागेल स्कूलमधून. 5 षटकांची मॅच स्पर्धा आपण पाहतो. विकी स्पोर्ट्स खारकोपर आयोजित रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चषक 2025. पहिला सामना आपण पाहिला. अतिशय चांगला सामना झाला. मॅच अडकली होती, परंतु करंजा संघाचा फलंदाज त्याने जबाबदारी घेतली. संघाचं ओझं आपल्या खांद्यावर घेतलं. शेवटचं षटक महत्वाचं षटक. ज्या गोलंदाजाच्या नावावर हॅट्रिक आहे, दिगोड्या गोलंदाजाच्या ज्या गोलंदाजाच्या नावावर इतिहास राहिलाय, मात्र फक्त 2 आठवड्या अगोदर 3 धावसंख्या डिफेंड करताना मॅच जिंकली. त्याच गोलंदाजावर हल्ला चढवला, मॅच जिंकली आणि मात्र SPCC सेवा संघ या पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. दुसरी लढत आपल्या समवेत या ठिकाणी पाहिली आपण. 5 षटकांची मॅच. पुन्हा एकदा एका बाजूने पेण तालुका, दुसऱ्या बाजूने पनवेल, एका बाजूने सुशांत मोकल, दुसऱ्या बाजूने सिद्धेश वासकर अशी भिडत पाहायला मिळेल. पहिली इनिंग संपुष्टात आली. सुशांत मोकल 49 धावसंख्येवर नॉट आउट राहिला. संघाला नेऊन ठेवलं 59 वर आणि 60 धावसंख्येचं आव्हान ठेवलं. आता माफी असावी, 57 झालेले आहेत. 58 धावसंख्येचं आव्हान आहे. 57 धावसंख्या आणि 58 धावसंख्येचं आव्हान एकता भंगारपाडा या संघासमोर आता असेल. येणारे 30 चेंडू कंपल्सरी चेस, 58 धावा. पुढच्या सत्रासाठी जाऊया पुन्हा एकदा. बॅक्टेजीचा अतिशय चांगला आवाज संयम घरत सर यांचा संवेद. धन्यवाद देव डाके सर. विकी स्पोर्ट्स खारकोपर आयोजित रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चषक 2025 ही टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवतोय आणि मॅच क्रमांक 2 जिथे गावदेवी कळवा आणि त्यांच्या विरोधात एकता स्पोर्ट्स भंगारपाडा ही लढत पाहायला मिळते. प्रथमतः टॉस जिंकला कॅप्टन भंगारपाडा संघानं आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं कलवे संघाला. चांगली बॅटिंग केली सुशांतनं. कमालीचे फटके पाहायला मिळाले. रायगड भूषण या पुरस्काराने सन्मानित असलेला सुशांत एक आदर्श खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. आणि कलवे संघ जेव्हा जेव्हा खेळण्यासाठी जातो ना तेव्हा त्यांचे प्रेक्षक टेम्पो भरून अगदी सुशांतची मॅच पाहण्यासाठी उपस्थित होत असतात. एवढा लोकप्रिय खेळाडू आणि त्याच्या विरोधात आज आपण पाहू शकाल सिद्धेश वासकरला. आदरणीय सन्माननीय अशोक घरत सरांचं आगमन झाले. सहर्ष स्वागत आहे सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये. चेतन ठाकूर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते अशोकजी घरत सरांचा सन्मान आपण मंचावरती करूया. पहिला दिवस स्पर्धेचा 4 दिवस चालणारी ही स्पर्धा. मागील सत्रामध्ये तुम्ही देव डाके सर बोरखार यांना ऐकलत. चला थोडी घाई करा खेळाडूंना मी विनंती करतोय. कलवे टीम मगाशी अगदी 35 ते 40 मिनिटं आपण उशिरानं पोहोचला स्पर्धेमध्ये.
त्यामुळे आता विनंती केली जाईल तुम्हाला की त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि मॅचला स्टार्ट करूया. बंगारपाडा संघ एक खेळाडू पाठवा, अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये. एक अतिरिक्त खेळाडू पाठवा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 58चा पाठलाग करायचं येणारे 30 बॉल. मागील मॅच मध्ये आपण करंजा संघाला एक चांगला स्कोर चेस करताना पाहिलं. इथे 58 धावा काढायच्या. सलामीचे खेळाडू एकीकडे सिद्धेश वास्कर आणि त्याच्या सोबतीला चला एक खेळाडू पाठवा त्वरित. बॉलिंग ट्रॅक वरती प्रसाद पाटील पहिल्या षटकामध्ये तयार आहे. नेहमीच सातत्यानं पेंट परिसरामध्ये या खेळाडूची दखल राहिली. एक नामांकित खेळाडू हा देखील राहिला आणि महत्वाचे खेळाडू आहेत कावदेवी कळवे संघाचे सुशांत मोकल, प्रसाद पाटील. त्यामुळे बॅटल रंगेल. सिद्धेशनं गोलंदाजी चांगली केली आज संपूर्ण मॅच मध्ये. 2 षटकं त्याची पाहिली. एका षटकामध्ये 6 बॉल सुशांतच्या विरोधात त्यानं हाताळले. चांगली कामगिरी त्यानं साकारली आणि आता 58 काढायच्यात. सामन्याला करूया सुरुवात. 30 बॉल 58चा पाठलाग. लेफ्ट हँडेड फास्टर गोलंदाज प्रसाद पाटील तयार आहे. समोर फलंदाज सिद्धेश आणि त्याला साथ देईल प्रशांत. पहिला बॉल मोठा बाउन्सर आलाय त्यामुळे पंचांचा इशारा. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राने केली सुरुवात. त्याच्यानंतरची पुढची लढत वाशीगाव 11 वाशीगाव आणि त्यांना फाईट करेल सिद्धिविनायक क्रिकेट क्लब भिंगारी. दोन्ही संघाचे कर्णधार आपण अलर्ट्रा. या सत्रानंतर टॉस करायचा होता, आपण पोहोचला नाहीयेत. आता टॉस केलं जाईल एका षटकानंतर. विनर वर्सेस विनर खेळवली जाईल आणि त्याच्यानंतर ती मॅच मध्ये जिंकणारा संघ खेळेल. फटका फसलाय. सॉफ्ट हँडने खेळलेत परंतु पंचांचा इशारा आला. इट्स अ नो बॉल. फ्रंट फुटचा अतिरिक्त वापर केला आणि बाल बचावलेत म्हणूया सिद्धेश. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. कॅच सरळ हातामध्ये दिला आणि ते संधी मिळायला जाईल सिद्धेश वास्करला. नो बॉल. अतिरिक्त पुढे निघून गेले गोलंदाज प्रसाद. ह्या चुका सातत्याने कमी पाहिल्यात प्रसाद कडून. महत्वाची विकेट्स. सिद्धेश बाद झाला तर संघावरती अडचणी वाढतील आणि तोच प्रयत्न सुरू आहे. फ्रीटचा हा बॉल. त्याच्यावरती आक्रमण करण्याची आता संधी आहे सिद्धेश वास्करला. टप्पा दिलाय सरळच्या दिशेनं. लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या वरून काढलाय. बॉल सीमा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. मागील बॉल वरती केली चुकी प्रसादनं आणि त्याच्यानंतर प्रसादला प्रसाद देत असताना हा फटका सिद्धेश वास्करच्या बॅट मधून. या टीमची ओळख आहे सिद्धेश. सातत्यानं हा जेव्हा खेळाडू खेळलाय तेव्हा भंगारपाडा संघ बऱ्याच वेळेला जिंकताना पण पाहिलाय आणि इथे त्याला रोखायचं. पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्यामध्ये पॉवरफुल फटकेबाजी सुरू केले. धाव फलकावरती धावा लागल्यात. आतापर्यंत 8 धावा. लाईन मध्ये बदल केल्या. बाहेर वळवलाय बॉल. वेगवान गोलंदाज प्रसाद पाटील. मागील बॉलवरती त्याच्यावरती आक्रमण केलं परंतु इथे थांबवले फलंदाज सिद्धेशला. तेवढं टेन्शन नाहीये. प्रति ओव्हर 11-12 तर बनवायचे आहेत. 11.60च्या सरासरीनं वाटचाल करावी लागेल या मॅच मध्ये आणि या क्रीडांगणामध्ये धावा बनवू शकतात. त्यामुळे थांबून खेळणं, विकेट्स तुमच्या ठेवाव्या लागतील. एक चांगली पार्टनरशिप तुम्हाला बनवायची आहे आणि तो प्रयत्न करावा लागेल सिद्धेशला. टॅपिंग क्रिकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डिपेड विकेटला फिल्डर पोहोचला. सिंगल इथे देखील मिळेल. स्ट्राइक रोटेट. प्रथम स्ट्राइक वरती प्रशांत कटेकर हा खेळाडू आला. स्कोर बोर्ड वरती धावा लागल्यात. बिनबाद 9 धावा. 5 षटकांची मॅच जिथे 58चा पाठलाग सुरू आहे. एकता स्पोर्ट्स भंगारपाडा. अनेक वर्षे एकाच नावाने खेळत आलं. एकता स्पोर्ट्स भंगारपाडा या नावानं. 1 टीम 1 ड्रीम. भंगारपाडा टेनिस क्रिकेटची एक वेगळी ओळख सातत्यानं प्रेक्षकांनी पाहिलंय. लॉफ करण्याचा प्रयत्न. मोठा फटका खेळायचा होता ते साधू शकले नाही. खराब फिल्डिंग झाली. दुसरा धावेचा प्रयत्न. सिंगलला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा महत्वाचा. फिल्डिंगची गुणवत्ता, फिल्डिंगचा स्टँडर्ड, फिल्डिंगचा दबदबा असायला हवा क्रीडांगणामध्ये आणि त्यात चुका करतायत खेळाडू. मिळायला गेल्या 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या 11. जी आपण चर्चा केली की प्रत्येक ओव्हर मध्ये 11-12 तर काढायचे आहेत भंगारपाडा टीमला आणि आतापर्यंत 11 धावा बनवण्यामध्ये यश मिळाले. विकेट्स आली नाहीये त्यामुळे दबाव वाढेल. पुढे आले बॅट्समन. त्याच्यानंतर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. तो फसला. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल राहिला. आज पहिला दिवस स्पर्धेचा. 28 जानेवारीला स्पर्धा सुरू झाली. तब्बल 4 दिवसामध्ये 31 तारखेला फायनलचा दिवस आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ही दमदार सायकल पाहायला मिळते. बेस्ट बॅट्समन, बॉलर, फिल्डर बरीचशी पारितोषिक या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळतील. गॅप मध्ये खेळलेत. ऑन साइडला डीप मिड विकेटवरून फिल्डर चालेत. काऊ कॉर्नर रिजन मध्ये एक झाले पूर्ण. थ्रो झालाय चांगला.
बाल पुन्हा एकदा बचावले तर प्रॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितपणे पोहोचलाय सिद्धेश आणि इथे 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ झालाय पूर्ण. पहिल्या षटकामध्ये विकेट्स मिळाली आणि स्कोर बोर्ड वरती धावा पाहायला मिळतात. बिनबाद 13 धावा. पहिल्या षटकाचा खेळ झालाय पूर्ण. 13 धावा धाव फलकावरती. एकता स्पोर्ट्स भंगारपाडा. कुठल्याही प्रकारचा खेळाडू बाद अद्याप झाला नाहीये त्यामुळे तो दबाव राहील गावदेवी कळवे टीम वरती. जरूर सिद्धेश वास्करला संधी मिळाली खेळण्याची कारण मागील बॉल वरती तो विकेट्स बाद झाला होता परंतु तिथे नो बॉल पडला आणि आता सिद्धेश वास्कर किती धाव संख्या क्रीडांगणामध्ये काढेल. गावदेवी कळवे संघाचं एक विशेष राहिलं. सर्व खेळाडू एकाच गाडीमध्ये येतात. आज देखील सर्व खेळाडू एकाच टेम्पो मध्ये आले आणि त्यांचे प्रेक्षक देखील नेहमीच मॅच पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. आज सुट्टीचा दिवस नाहीये त्यामुळे प्रेक्षकांची थोडीशी कमतरता परंतु लाईव्ह प्रेक्षक जोडले गेलेत आपल्यासोबत. उरण टेनिस क्रिकेट आणि त्याचबरोबर पीटीसी 2 वाहिन्या या स्पर्धेला कव्हरेज करतात. पीटीसी चॅनल आणि उरण टेनिस क्रिकेट. एकीकडे पनवेल तालुक्याचा चॅनल आहे पनवेल टेनिस क्रिकेट आणि उरण टेनिस क्रिकेट. उरणचा सूरज पाटील यांचा चॅनल. दुसरीकडे केतन दळवी यांचा हा चॅनल पीटीसी पाहायला मिळतो. चला प्रेक्षक आपण बाहेरून जा. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्यात. गोलंदाज तय्या राज आलेत आणि आक्रमण करण्याचा प्रयत्न केला सिद्धेशनं. धावा मिळतील. इथे देखील एक राज म्हात्रे हा खेळाडू पाहायला मिळतो. 14 धावा धाव फलकावरती. सलामीसाठी जरूर सुशांतच्या समोर आपण पाहिलं या खेळाडूला. सुशांतनं चांगली बॅटिंग केली आणि वैयक्तिक त्याच्या बॅटमधून जवळजवळ 49 धावा 20 बॉल मध्ये त्यानं बनवल्या. एक प्रतिभाशाली खेळाडू आहे. रायगड भूषण या पुरस्काराने त्याचा सन्मान झाला. सोनारीची चांदीची ट्रॉफी जी स्पर्धा असते ना त्या स्पर्धेमध्ये प्रथमतः तो बाईक जिंकणारा खेळाडू होता. बरेचसे विक्रम सुशांतच्या नावावरती आहेत आणि त्याला आज आपण मैदानाच्या आतमध्ये चांगला परफॉर्मन्स देताना पाहिलाय. इथे बॅटची एज लागली. बॉल चाललाय मागे. आउटफील्ड फास्ट आहे. खेळाडूंना आता रोखणं होईल कठीण. बॉल जाईल सीमा पार. आलाय खणखणीत चौकार. चार धावा मिळायला गेल्यात आणि 4 धाव संख्येनं स्कोर बोर्ड वरती धावा लागल्या गेल्यात. बिनबाद 18. विकेट्स मिळाली नाहीये तोपर्यंत टेन्शन राहील. विकेट्स आल्या तर मॅच बनू शकते आणि तो प्रयत्न करावा लागेल गावदेवी कळवे टीमला. लुवर फुलटॉस टाकलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत. मिड विकेट वरून फिल्डर पोहोचलाय. तिथे देखील 2 धावा सहज मिळतील. स्कोर बोर्ड पुढे नेण्याचं कार्य करतायत बॅट्समन प्रशांत कटेकर आणि त्याच्या सोबतीला सिद्धेश वास्कर. पार्टनरशिप बनली आतापर्यंत 20 धावेची. पहिल्या षटकामध्ये आपण 13 धावा पाहिल्या आणि या षटकामध्ये आता चांगली बॅटिंग करतायत. दुसऱ्या षटकामध्ये राजच्या विरोधात दुसरं षटक सुरू आहे. अगदी 4 दिवसामध्ये त्यांचं आगमन ज्यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहताय रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र शेठ घरत साहेबांचं आगमन जरूर होताना पाहायला मिळेल. परंतु इथून अपर कट केल्या. बॉलला पाठवलंय इनफिल्डच्या वरून सीमारेषा पार. आणखीन एक दमदार स्ट्रोक. 4 धावा. या 4 धाव संख्येने संघाची धावसंख्या बिनबाद 24. 58चा पाठलाग आणि सहजरित्या आता फटकेबाजी सुरू आहे. या ओव्हर नंतर लगेच पाण्याची व्यवस्था करा. चला आयोजक सज्ज राहा. आपण 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 5 षटकांची मॅच. फुल टॉस आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा होता. बॉल सोडलाय गोलंदाजानं. तिथे 1 धाव मिळेल. ही चिक्की सिंगल. एका धावेने संघाची धावसंख्या 25 धावा झाल्यात. शेवटचा बॉल अद्याप राहिलाय. चांगली बॅटिंग करतायत. या ओव्हरमध्ये देखील धावा बनल्या. एक चांगली पार्टनरशिप बनवली आणि आता सामन्यामध्ये वर्चस्व स्थापित करण्याचा प्रयत्न करतायत. मग तो विकेट्स घ्यावा लागतील गावदेवी कळवे टीम. अद्याप एक शेवटचा बॉल. 5 बॉल मध्ये राजनं 12 खर्च केल्यात. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. एकही डॉट बॉल खेळले नाहीत फलंदाज. प्रत्येक बॉलवरती स्ट्राईक रोटेट या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. प्रत्येक ओव्हरमध्ये बॉलवरती रन्स घेतल्यात
त्यामुळे आव्हान थोडंसं आता सोपं झालं. 25 धाबा बनल्यात, 58चं आव्हान आणि त्याचा पाठलाग सुरू आहे मैदानामध्ये. एकता स्पोर्ट्स भंगारपाडा. ओव्हर द विकेट्सनं पुढचा बॉल, स्लोअर बॉल, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला सिद्धेशनं. डायरेक्ट हिट देखील इथे झाली होती परंतु स्टंप वरती फेकू शकले नाहीत. रन्स मिळेल 1. मागील ओव्हरमध्ये आल्या 13, या ओव्हरमध्ये देखील बनल्यात 13 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर विदाउट विकेट लॉस 26 धावा. चला मैदानामध्ये पाणी घेऊन जा आपण लगेच. 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 32 धावेची आवश्यकता. शेवटचे 18 बॉल आणि या सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये 32 धावेची आवश्यकता. 18-32चं समीकरण. पुढची मॅच SPCC करंजा टीमचे कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. विनर्स टीम तुमच्या विरोधात पुढची मॅच खेळेल. जिंकणाऱ्या संघाच्या विरोधात तुम्हाला खेळायचं. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा प्रसाद पाटील या टीमचा तो महत्वाचा गोलंदाज आहे आणि त्याच कारणास्तव त्यानं पुन्हा एकदा ओव्हर घेतला. हातामध्ये विकेटची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये देखील विकेटचं खातं 0 राहिलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील विकेट्स मिळाली नाही. त्यामुळे आता समीकरण शेवटचे 18 बॉल आणि 32 धावेची आवश्यकता. फलंदाजी करत असताना सिद्धेश वास्कर आणि त्याच्या सोबतीला प्रशांत कटेकर चांगली बॅटिंग करतायत. क्रीडांगणामध्ये पाहू शकाल तुम्ही दोन्ही फलंदाजांनी एक चांगली पार्टनरशिप बनवली 26 धाव संख्येवरती. तिसऱ्या षटकाला करूया सुरुवात. प्रसाद पाटील डावकुऱ्या त्याचा वेगवान गोलंदाज. त्याच्या समोर सिद्धेश आखूड टप्प्याचा बॉल होता. थोडेसे नाराज राहतील बॅट्समन कारण या बॉलवरती संधी होती. मोठा फटका कन्वर्ट करू शकले नाही. थोडीशी घाई केली सिद्धेशनं हा फटका खेळत असताना. रन्स मिळाले गेले 1 सिंगल. समीकरण 17 बॉल 31ची मॅच मध्ये जरूर पकड निर्माण केले बंगारपाडा टीमनं. फक्त 31 काढायचे आहेत येणाऱ्या 17 बॉल मध्ये. कितपत फाईट करतील गावदेवी कळवे टीमचे गोलंदाज. संघर्ष आता वाढलाय. चांगला बॉल आहे. आता लाईन मध्ये बदल केलाय. डायरेक्ट हिट. ओ बाल बचावलेत. कम्मालीचा थ्रो राहिला गोलंदाज प्रसादचा. शेवटच्या क्षणाला पोहोचलेत प्रॉपिंग क्रीज मध्ये. लेग बायचा इशारा केला अंपायर्सनं. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 सिंगल. एका धावेने संघ पुढे जाईल. समीकरण 16 चेंडू 30 धावा. विकेटची प्रतीक्षित आहेत. विकेट शोधतायत गोलंदाज. 32 हव्या होत्या 18 बॉल मध्ये. आता 2 बॉल मध्ये फक्त 2 आल्यात. त्यामुळे 16 चेंडू आणि 30ची आवश्यकता. प्रसाद पाटीलचा पुढचा बॉल. टप्पा दिलाय. विकेटची संधी आहे. बॉल हवेमध्ये संचारलाय. पहिली विकेट्स आणि ज्या विकेटची गरज होती ती विकेट्स मिळाले. सिद्धेश वास्करला परतावं लागेल आणि आता रंगात येऊ शकते मॅच कारण ट्विस्ट निर्माण केलाय प्रसाद पाटीलनं. विकेट संपादित केले. इम्पॉर्टंट विकेट. सिद्धेश होतील झेलबाद. अगदी टप्पा बॉल होता आणि अपर कट करण्याचा प्रयत्न केला सिद्धेशनं. मिस टायमिंग स्ट्रोक राहिला आणि फलंदाज पहिला खेळाडू बाद झाला. चांगली पार्टनरशिप बनली. पहिली विकेट्स पाहायला मिळते. जवळजवळ 28 वरती पहिला खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालंय. समीकरण राहिले आता शेवटचे 15 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 30ची आवश्यकता. प्रत्येक बॉल वरती आता 2 धावेची आवश्यकता. चांगली कामगिरी प्रसाद पाटील. जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूटे पर हिम्मत न टूटे, मजबूत इतना इरादा करो. आता मॅच बनवण्याचा प्रयत्न करतायत आणि चांगलं कमबॅक केलंय. सिद्धेश वास्करची विकेट्स या मॅच मध्ये वेगळं चित्र दाखवू शकते सामन्याला. नवीन फलंदाज येतात चेतन गोसावी. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. ही चर्चा केली की या नवीन खेळाडूंवरती तुम्ही दबाव टाकू शकताय. नवीन खेळाडू आले त्याच्यासाठी एवढं सोपं नाही या खेळपट्टीवरती आल्या मोठे फटके खेळणं.
थांबवण्याचं काम केलंय प्रसादनं. बॉल पडल्यानंतर बाहेर टर्न करतोय, वळण देणारी गोलंदाजी, स्विंग करण्यासाठी माहिर आहे गोलंदाज प्रसाद पाटील. दुसरं षटक तो हाताळतोय आतापर्यंत या ओव्हर तिसऱ्या षटकामध्ये आलाय. वेगवान बॉल आतमध्ये वळवलाय, बॉल पहिल्या बॉलवरती बाहेरच्या दिशेनं वलन घेतलं, तदनंतर इन कट इन आउटचं व्हेरिएशन या गोलंदाजाकडे आणि चांगलं लयबद्ध काम आतापर्यंत साकारलंय प्रसाद पाटीलनं. समीकरण शेवटचे 13 चेंडू आणि 29 धावा. सिद्धेश बॅटिंग करत होता तेव्हा समर्थक खुश होते बंगारपाडचे, परंतु तो बाद झाल्यानंतर खेळाडू कक्षामध्ये शांतता पसरली. आता या दोन खेळाडूंना मॅचला पुढे न्यायचंय. टप्पा बॉल आक्रमण केलंय, बॅट्समन प्रशांतच्या बॅट मधून आलाय. इट्स अ कडक 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 सिक्सर. तीन षटकांचा खेळ संपलाय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 35 धावा. उरलेत शेवटचे 12 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 23 धावेची आवश्यकता. आपल्या टप्प्यात आलं की कार्यक्रम आपण करतो हे सांगत असताना प्रशांतचा तो षटकार पाहिला. आखूड टप्प्याचा बॉल होता, इथे चुकी केली लेंथ मध्ये प्रसादनं आणि त्याचा फायदा उचललाय बॅट्समन प्रशांतनं. शॉर्ट टीम मीटिंग खेळाडूंना आम्ही सूचना करतोय, कारण दुपारच्या जवळजवळ आता 1:45 झालेत, 1:45. धनेश भोईर यांना आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतोय. धनेशजी या पण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. शेवटचे 12 बॉल आणि त्यामध्ये बनवायचे अद्याप 23 धावा. किती चांगलं क्रीडांगण पाहायला मिळतंय, आल्हादायक वातावरण, थंडगार हवा सुटली, सभोवताली मोठमोठ्या बिल्डिंग्स आणि बरेचसे प्रेक्षक मॅचला एन्जॉय करतायत. स्टँड तुम्ही पाहताय स्वर्गीय नवनाथ गरत पॅव्हेलियन, जिथे करंजाचे खेळाडू बसलेत. कॅप्टन लक्ष असू द्या, 12 बॉल राहिलेत करंजा टीम, जिथे 13-23 धावेची आवश्यकता. पुढची मॅच तुम्हाला खेळायची आहे. 6 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर तुम्हाला लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावं लागेल. 2 कॅमेरामॅन स्पर्धा कव्हर करतात, पीटीसी यूटीसी. 12 बॉल 23 मॅच. षटक क्रमांक 4 सुशांत मुकल, नॉट आउट. 49 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात आणि त्याला आता षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील. ओ कॅच सोडलाय, बॅटची एज लागली, विकेट किपरने केले चुकी. या चुका अपेक्षित नसणार आहेत. मगाशी देखील आपण उल्लेख केला की फिल्डिंगचा दर्जा तुम्हाला उंच व्हावा लागेल, फिल्डिंगचा स्टँडर्ड, ती गुणवत्ता आणि सिद्धता तुम्हाला करायची आहे. कॅच सोडल्या. समीकरण 11-23. सुशांत मोकलकडे आता सर्वांचं लक्ष आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईट बॉल. मगाशी सुशांत मोकल पंचांसोबत चर्चा करताना पाहायला मिळाला. हे दृश्य रोहितजी कमी वेळा पाहायला मिळतं. पंचांसोबत चर्चा करत असताना सुशांतला अगदी शांत खेळाडू आहे, म्हणूनच सुशांतचा मोठा फॅन वगैरे राहिला. त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती त्याचे चाहते नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या रील्स त्याला फॉलो करत असतात आणि आज त्याचे चाहते देखील मॅचला एन्जॉय करतात. ओ यॉर्कर, किती भेदकता गोलंदाजीमध्ये, ना शेंडा ना दांडा, अगदी परफेक्टली बुंदा. चांगली लाईन लेंथ साकारले सुशांतनं. या ओव्हरमध्ये दबाव वाढवल्या, अडचणींचा सामना करावयास भाग पडले आता एकता स्पोर्ट्स बंगारपाडा टीमला. समीकरण आता शेवटचे 10 बॉल 22 आवश्यकता. 10 बॉल 22 धावा. आक्रमण 1-2 मोठे फटके आले तर मॅच बनेल. त्याच लाईन वरती तोच टप्पा. व्हेरी गुड बॉलिंग, कलात्मकता, कौशल्यता सुशांत मोकलच्या गोलंदाजीमध्ये ठासून भरले हे सांगत असताना 3 बॉल आतापर्यंत पाहिले आणि 3 बॉल मध्ये कमी धावा सुशांतनं खर्च केल्यात. 9 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 22 आवश्यकता. 1 एक्स्ट्रा रन फक्त खर्च केले 3 बॉल मध्ये सुशांतनं. 9 बॉल मध्ये प्रशांत 21 वरती बॅटिंग करतोय, जो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. आणखीन एक यॉर्कर बॉल. लॉंग ऑनला प्रथमच या षटकामध्ये स्ट्राईक वरती येईल प्रशांत, आणि ते गरजेचं आहे प्रशांतला स्ट्राईक वरती येणं, कारण त्याच्या बॅट मधून एक षटकार आपण पाहिला शेवटच्या बॉल वरती मागील ओव्हर मध्ये, आणि 2 चौकार आतापर्यंत प्रशांत कटिकरच्या बॅट मधून आलेत. शेवटचे 8 बॉल 21 धावा. 11 बॉल मध्ये 21. मगाशी देखील अशीच मॅच होती. दिगोडे विपक्ष करंजा, तिथे 8 बॉल मध्ये 22-23 ची आवश्यकता असताना 21च हव्या होत्या. लॉफ केलाय, गॅप मध्ये खेळल्यात, फटका चांगला, बॉल जाईल सीमा पास. स्ट्राईक वरती जसा प्रशांत आलाय आणि त्याच्या बॅट मधून आलाय हा चौकार. शेवटचे 7 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 17 ची आवश्यकता.
एका चौकारानं आता टेन्शन दूर केलंय. मागील मॅच मध्ये 15 हव्या होत्या, 7 मध्ये तिथे मॅच जिंकली करंजा टीमनं. इथे 7 चेंडू आणि 17ची आवश्यकता. सेम मॅचचा रिझल्ट सुरू आहे. तशीच मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. शरीरापासून दूर टाकल्या, पंच पुन्हा एकदा आलेत आणि त्यांनी इशारा दिला वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाईल. धाव फलकावरती धावा लागल्या आता 42 धावा. शेवटचे 7 चेंडू 16ची आवश्यकता. 7-16चं समीकरण. ऑन साइडला बॅट मधून एक जोरदार आवाज. परफेक्ट शॉट सिलेक्शन. बॉलला फेकून दिला ऑन साइड बाउंड लाईनच्या पलीकडं. षटकार. मागील ओव्हर मध्ये देखील शेवटच्या बॉलवरती प्रशांतने षटकार मारला. इथे देखील शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकलाय आणि आता समीकरण बदललंय. शेवटचे 6 चेंडू मॅच जिंकण्यासाठी अवघ्या 10ची आवश्यकता. कम्मालीची फटकेबाजी. एकदा प्रशांतसाठी टाळ्या उद्या. 11 बॉल मध्ये 31 वरती तो बॅटिंग करतोय आणि या मॅचला आता त्यानं बनवलंय. 7 मध्ये 16ची आवश्यकता. शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलं, तिथे 6 मिळाल्या आणि आता शेवटच्या 6 बॉल मध्ये बनवायच्यात अवघ्या 10 धावा. सुशांत सुरुवातीच्या 3 ते 4 बॉल मध्ये फक्त 1 दिली, परंतु तदनंतर जसा बॅट्समन प्रशांत स्ट्राईक वरती परतला त्यानं आक्रमण केलं सुशांतच्या विरोधात. 6 बॉल 10 धावा रोखायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत रोहित पाटील. शेवटचं षटक आहे रोहित पाटीलच्या हातामध्ये. आता या मॅचचा रिझल्ट ओव्हर द विकेट्सनं पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर चालला. एक्स्ट्रा रन. जीवनजी गावंडसर वाघेवलीवाडा टेनिस क्रिकेट मधली एक उत्कृष्ट खेळाडूची भूमिका त्यांनी पाहिली आणि त्याच्यानंतर आत्ताच्या घडीला व्यावसायिक अंपायर्स म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या समेत विशू कोहली सर. गोलंदाजाच्या शैलीवरती 3rd अंपायर. चला आक्षेप आलाय. 3रे पंच जा मैदानामध्ये. सूरज घरत आपण कुठे असाल तर 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत लगेच कार्य करण्यासाठी जा. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप आलाय. चला आयुष आपण 3रे पंच. 6 मध्ये 10 रोखायच्या होत्या. स्क्रीन वरती पाहिलं जाईल. चला गोलंदाज आपण जो शैलीवरती आक्षेप आलाय त्याचं कार्य करतील आयुष. 6 चेंडू आणि 9ची आवश्यकता. बॅट्समन पाहायला मिळतात चेतन गोसावी. 6 बॉल मध्ये फक्त 2 काढले चेतननं. बॅटची एज लागले. मागच्या दिशेने बॉल चाललाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधोमध क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिथे देखील आणि या ठिकाणी धावा मिळतील 2 धावा. 50 धावाचा टप्पा पूर्ण केलाय. 51 धावा धाव फलकावरती लागल्यात. शेवटचे 5 चेंडू आणि 7ची आवश्यकता. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स. सिद्धेश बाद झाल्यानंतर असं वाटलं की आता मॅच कठीण बनेल, परंतु त्याच्यासमोर प्रशांतनं काय फाईट केले सामन्यामध्ये. कम्मालीचे फटके खेळले आणि मॅचला बनवलंय. 5 चेंडू 7ची आवश्यकता. इथे बॉल आलाय डॉट. मॅच संपली नाहीये. गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीनं जिद्दीनं गोलंदाजी करतायत. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं हा पवित्र आखलाय गोलंदाजाने. 4 चेंडू मॅच जिंकण्यासाठी 7 धावा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. तुम्हाला 7 पूर्ण कराव्या लागतील आणि करंजा टीमचे कॅप्टन या टॉस साठी 4 मध्ये 7 काढायचे आहेत. फटका फसलाय परंतु खेळाडू नाहीये त्या ठिकाणी. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. 2 धावा घेण्याची संधी. थ्रो खराब फेकलाय. थोडासा उशिराने थ्रो फेकला गेला. 2 धावा इथे देखील मिळतील. समीकरण शेवटचे 3 चेंडू. सामना जिंकण्यासाठी 5ची आवश्यकता. सुशांतनं ज्या 49 काढल्यात त्याच्यावरती पाणी फेडतील का आज गोलंदाज. बॅटिंग त्याने चांगली केली. तो ज्या धावा वाचवायच्या होत्या आतापर्यंत थोडस मित्र म्हणेल कठीण बनलंय. 3 चेंडू आणि 5 धावा. मॅच कोण जिंकेल आजच्या दिवसामधील दुसरी लढत. फुल टॉस होता. फायदा उचलू शकले नाहीयेत बॅट्समन चेतन गोसावी. 1 धाव इथे देखील मिळायला गेले. 2ऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. प्रशांतला स्ट्राईक हवी आणि 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. किती चपलाई आहे, किती ऊर्जा आहे दोन्ही खेळाडूंमध्ये. 3 धावसंख्या या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात आणि आता समीकरण शेवटचे 2 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी मात्र 2 धावेची आवश्यकता.
या बॉलवरती लक्ष राहील प्रेक्षकांचं. जर डॉट बॉल आला तर 2 राहतील, परंतु जर या बॉलवरती विनिंग स्ट्रोक आला तर सामना जिंकेल एकता स्पोर्ट्स बंगारपाडा. आणि बंगारपाडा टीमने एक्स्ट्रा एकही चेंडू फेकला नव्हता. वाईड बॉल, नो बॉल आणि नियंत्रित गोलंदाजी 30 बॉल त्यांनी परफेक्ट लाईन वरती टाकल्या. आणि कलवा टीमनं अगदी 6 एक्स्ट्रा रन दिल्यात. 1 नो बॉल, 4 वाईड बॉल फेकलेत, 1 लेग बाईट, 6 एक्स्ट्रा. आता समीकरण शेवटचे 2 बॉल आणि त्यामध्ये काढायच्या 2 धावा. 2 चेंडू 2ची आवश्यकता. गोलंदाज तयार झालेत. समोर प्रशांत काटेकर. फटका चांगला, बॉल चाललाय मागे, विनिंग स्ट्रोक. सामना जिंकला एकता स्पोर्ट्स बंगारपाडा टीमनं. मनपूर्वक अभिनंदन. 12 बॉल मध्ये 35 धावा. आक्रमक फटकेबाजी आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट प्रशांत कटेकर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. या प्रशांत मंचावरती त्याला सन्मानित करू. आणि करंजा टीमचे कर्णधार त्वरित आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. विनर्स वर्सेस विनर पुढची मॅच होणार आहे एकता स्पोर्ट्स बंगारपाडा आणि त्यांच्या विरोधात SPCC करंजा. ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला आपण स्टार्ट करू लगेच. कॅप्टन तयारीत राहा आपण.